नमस्कार मित्रांनो, मी गौतम वावळ. माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आजचं आपलं कॅप्शन आहे, देवेंद्रने मराठ्यांना डिवचलं क्वेश्चन मार्क. आता तुमच्या मनामध्ये नेमका प्रश्न निर्माण झालाच असेल की मी असं का म्हणतोय आणि देवेंद्रने मराठ्यांना डिवचलं म्हणजे तरी नेमकं काय. मित्रांनो, हे जर प्रश्नाचं उत्तर तुम्हाला पाहायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण पाहायचा आहे आणि त्याचं उत्तर तुम्हाला यामध्ये सापडेलच. तर मित्रांनो, झालंय असं की या महाराष्ट्रामध्ये सध्या जर बघितलं तर गेल्या 7 महिन्यापासून मराठा आरक्षणाचा प्रश्न ज्वलंत झालेला आहे आणि या मराठा समाजाला किंवा गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे अशी सर्व राजकीय असेल, सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, सर्व मंडळींची इच्छा सुद्धा आहे आणि मागणी सुद्धा अशी आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे. बरं, हे सर्व असतानाही जर शासन, मग आजचं शासन कोणतं शासन, तर भारतीय जनता पार्टीचं शासन, अर्ध राष्ट्रवादीचं तर अर्ध शिवसेनेचं, असं भारतीय जनता पार्टीचं शासन गेल्या 7 महिन्यापासून या मंडळींना म्हणजेच मनोज जरांगे पाटील हे जे काही आंदोलन करतायत, उपोषण करतायत, रस्त्यावर मोर्चा काढतायत, पण तो शांततेनं करतायत, हे सर्व बघितलं तर मग शासन जे आहे वेळोवेळी त्यांना आश्वासनाची खैरात देते, खिरापत वाटतंय, परंतु त्यामधून रिझल्ट काही बाहेर येत नाही आणि मराठा समाज जो आहे तो मात्र आता जागा झालाय. कारण शासनाच्या भूलथापानं जे काही शासन भूलथापा मांडतंय किंवा आपलेच तुम्ही सर्वजण आहोत आणि आम्ही तुम्हाला देणारच आहोत, अशा ज्या काही गोष्टी, अरे आविर्भावामध्ये जे बोलतंय परंतु पदरामध्ये काहीच वाढायला तयार नाही. म्हणजे काय झालंय की कितीही प्रकारे झालं तरी कोणत्याही प्रकारे आरक्षणाचा मुद्दा हे सरकार पूर्ण करायला तयार नाही आणि जे काही देते ते मात्र पुढे टिकणार नाही, हे सर्व मंडळींना आता कळायला लागले. आणि ही दुटप्पी भूमिका शासनाची जर बघितली तर मराठा समाज आता डोळसपणे शासनाच्या सर्व गोष्टीकडे लक्ष देऊ नये. आणि काही जर गोष्टी बघितल्या तर ज्यावेळेस एखादा माणूस सच्चाईने एखादी गोष्ट करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस त्याला बदनाम करण्याचाही प्रयत्न केला जातो. आणि त्याच पद्धतीनं हे जे काही मनोज जरांगे पाटील आहेत, गेल्या 7 महिन्यापासून मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी आंदोलन, मोर्चे, उपोषण करतायत. यांना बदनाम करण्यासाठी काही स्त्रिया पुढे आल्यात, काही आंदोलन पुरुष मंडळी पुढे आलेत आणि हे कसे काय अचानक मध्ये आले हे आपल्या सर्वांच्या लक्षातच येते. याच्या मागे कोण बोलवता धनी आहे हे सुद्धा आता सर्व जनतेला कळायला लागले. आणि महाराष्ट्रामध्ये असलेला 31% मराठा समाज याच्याकडे आता मात्र डोळसपणे पाहतोय. ही मात्र सगळ्यात महत्वाची आणि ही एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे. कारण आपले मंडळी आहेत किंवा राजकारणात जर बघितलं तर मराठा समाजाचे 153 आमदार आहेत, पण आंदोलनासाठी एक सुद्धा माणूस राजीनामा द्यायला तयार नाही किंवा त्या आंदोलनाला सपोर्ट द्यायला तयार नाही. आपली आमदारकी वाचवण्यात तो मग्न आहे. आणि मनोज जरांगे पाटील किंवा हे आंदोलनकर्ते कसे चुकीचे आहेत हे मात्र बोलायला ही मंडळी विसरत नाहीत. कारण लागलेली राजकारणाची चव म्हणायला हरकत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये हे जे काही वातावरण आहे म्हणजे मराठा समाज विरुद्ध सरकार यांच्यामध्ये आता मात्र विपुष्ट यायला निर्माण झाले. आणि हे विपुष्ट काय येते तर 2024च्या इलेक्शन आता नजदीक आहे. म्हणजे 15 मार्चच्या दरम्यान त्याची बिगुल वाजेल किंवा जाहीर केल्या जातील. आणि अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये असलेला 31% मराठा समाज मात्र समाधानी नाहीये सरकारच्या या आश्वासनावर. आणि मग अशा परिस्थितीमध्ये मराठा समाज काय भूमिका घेणार आहे. कारण मराठा समाजाच्या हातामध्ये महाराष्ट्राचं राजकारण आतापर्यंत आहे आणि ते सत्य आहे. कारण मराठा समाजाची लोकसंख्याच 31% आहे महाराष्ट्रामध्ये. त्यामुळं राजकारण पूर्ण मराठा समाजाभोवती फिरत असताना
सरकार मात्र त्यांच्या मागण्या पूर्ण करत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये जर लोकसभा 2024च्या इलेक्शन आल्या आणि मोदींना जर पुन्हा पंतप्रधान बनवायचं असेल तर महाराष्ट्रामध्ये असलेल्या 48 पैकी जास्तीत जास्त जागा जिंकणं हा भारतीय जनता पार्टीचा उद्देश आहे. त्यांचे प्रदेशाध्यक्ष तर म्हणतात की आम्ही 45+ जिंकणार आहोत. कशाच्या जोर जिंकणार आहेत माहीत नाही. कारण मराठा समाज जर बघितला तर जास्तीत जास्त मराठा समाज आहे आणि मग यांना मतदानच मराठा समाज जर करणार नसेल, अशाच परिस्थितीमध्ये या औरंगाबाद किंवा ज्याला आपण संभाजीनगर असं म्हणतो, या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने या इलेक्शनचा नारळ फोडला असं म्हणायला हरकत नाही. कारण पहिली सभा भारतीय जनता पार्टीचे जे काही गृहमंत्री अमित शहा आहेत यांनी औरंगाबाद या ठिकाणी घेतली आणि त्या सभेमध्ये देवेंद्र फडणवीस काय म्हणतायत तुम्ही ऐका. चुकीच्या पद्धतीनं मतदान केलं तर या ठिकाणी काय होतं, आपल्याला जो खासदार निवडून आला, माझा तुम्हाला सवाल आहे, संभाजीनगरच्या खासदाराने त्या ठिकाणी 370 करता हात वर केला होता का? केला होता का? संभाजीनगरच्या खासदाराने राम मंदिराला समर्थन दिलं होतं का? संभाजीनगरच्या खासदाराने मोदीजींच्या कार्यक्रमांना हात वर करून समर्थन दिलं होतं का? आपण चूक केली तर संभाजीनगरचं नाव या ठिकाणी 370 विरोध करणाऱ्यांच्या यादीत खासदारांनी जाऊन बसवलं. पण आता तर अशी परिस्थिती आहे, जे आपले होते, ज्यांना आम्ही आपलं म्हणत होतो, ते देखील आता त्यांच्याच रांगेत जाऊन बसले. जे 370 विरोध करत होते, जे राम मंदिराला विरोध करत होते, त्यांच्याच रांगेत जाऊन बसले आहेत. आणि म्हणून संभाजीनगरकरांना माझी एवढीच विनंती आहे, आता मोदीजींना 400 जागा तर द्यायच्याच आहेत, पण तुम्हाला माझा सवाल आहे, या 400 जागांमध्ये या ठिकाणी संभाजीनगरचा खासदार मोदी साहेबांसोबत असणार आहे का? हा माझा तुम्हाला सवाल आहे. ऐकलं? देवेंद्र फडणवीसांचं मत असं आहे की काहीही झालं तरी मोदी सरकारला 400च्या पार आकडा करायचा आहे. म्हणजे केंद्रामध्ये सत्ता ताब्यात घेण्यासाठी 400 खासदार मिळाले पाहिजेत आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रामधून 45+ म्हणजे 48 पैकी 45+ यांच्या हातात पाहिजेत. कारण काय तर जशी महाराष्ट्राची परिस्थिती आहे तशीच वेगवेगळ्या राज्यांची परिस्थिती आहे. मणिपूरचं तर उदाहरण तुम्हाला माहीतच आहे. मणिपूरमध्ये काय घडलं, परंतु पंतप्रधानांना तिकडे बघायला किंवा जायला सुद्धा वेळ मिळाला नाही. अशा सगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळे परिस्थिती आहेत आणि महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची परिस्थिती आहे. त्यामुळं इथे त्यांना किती जागा मिळतील अंदाज नाही, पण 45+ ते मानतायत. कशाच्या जीवावर माहीत नाही. आणि अशा पद्धतीने ही तर सभा लागली. देवेंद्र फडणवीसांनी जे त्यामध्ये म्हटलं ते तुम्ही ऐकलेलंच आहे. त्यानंतर देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी जे काही म्हटलं त्यामध्ये ते सुद्धा फक्त एरंडाचं गुऱ्हाळ. म्हणजे मागं ज्या गोष्टी घडल्या किंवा भारतीय जनता पार्टीला 10 वर्षाचा पिरियड मिळाला, यामध्ये त्यांनी ज्या गोष्टी केल्या, मग 370 कलमाचा उल्लेख केला, राम मंदिराचा उल्लेख केला, छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करण्याचा उल्लेख केला, धर्मवीर संभाजी महाराजांना नमन करण्याचा उल्लेख केला. म्हणजे भावनिक मुद्दे घेतले आणि त्यांनी त्या भाषणाला सुरुवात केली. परंतु सध्या जो काही महाराष्ट्रामध्ये असलेला प्रश्न आहे, शेतकऱ्याच्या आंदोलनाचा प्रश्न असेल, दुधाच्या आंदोलनाचा प्रश्न असेल, कांदा आंदोलनाचा प्रश्न असेल, हे प्रश्न किंवा महिला जे आहेत, या शिक्षिका आहेत, त्यांचा प्रश्न असेल, असे सोयीस्कर सर्व प्रश्न बाजूला सरले आणि फक्त एकच मुद्दा घेतला की मोदींनी 10 वर्षामध्ये काय केलं तर राम मंदिर बांधलं, सर्जिकल स्ट्राईक केलं, 370 कलम जे आहे हे हटवलं. आता 370 हटवलं तर त्याचा महाराष्ट्राला काय उपयोग झाला? राम मंदिर बांधलं तो धार्मिक प्रश्न आहे. ज्याला जायचं ते जातील, दर्शन घ्यायचं ते घेतील. परंतु जे ज्वलंत प्रश्न आहेत, या ज्वलंत प्रश्नाला मात्र बगल दिली.
ज्वलंत प्रश्न तुम्ही म्हणाल कोणते? तर मित्रांनो, ज्वलंत प्रश्न हरियाणातले शेतकरी आज दिल्लीमध्ये आंदोलन करतोय MSP मिळाली पाहिजे म्हणून. 2020-22ला त्यांनी आंदोलन केलं, आता परत ते आंदोलन करतायत. ते सोयीस्कर बोलण्याचं टाळतायत आणि जे भावनिक मुद्दे, या भावनिक मुद्द्याला हात घालून आज कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीला 400च्या पार गेलं पाहिजे आणि मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवायचंय हे स्वप्न लोकांना दाखवतायत. परंतु लोकांच्या पदरामध्ये काय टाकताय तुम्ही? किंवा लोकांना जे पाहिजे स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी ज्या वेगवेगळ्या योजना पाहिजेत, या योजनांचं काय, याबद्दल काहीही बोलायला तयार नाहीये. मग पेट्रोल डिझेलच्या किमती वाढतायत, महागाईचा भडका वाढलाय, यावर बोलायला तयार नाही. बेरोजगारी वाढली, यावर बोलायला तयार नाहीये. शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, यावर बोलायला तयार नाहीत. आणि मित्रांनो, सगळ्यात महत्वाचा प्रश्न की महाराष्ट्रामध्ये जो मराठा समाज आरक्षण मागतोय, हा प्रश्न ज्वलंत असताना हे भारतीय जनता पार्टीचं सरकार त्यांना आरक्षण देत नाही. आणि मग अशा परिस्थितीमध्ये हे मात्र औरंगाबाद किंवा संभाजीनगर ज्याला आपण म्हणतो, या ठिकाणी पहिली सभा घेतात. म्हणजे लोकसभा इलेक्शनचा नारळ फोडला असं म्हणायला हरकत नाही. आणि त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस पूर्ण जोमामध्ये सांगतायत की मोदी साहेबांना 400 खासदारांचं बळ द्यायचंय आपल्याला. आणि मग महाराष्ट्रामध्ये जो 31% मराठा आहे, यांना मात्र एका बाजूला आरक्षण द्यायचं नाही आणि त्यांच्याच जीवावर किंवा त्याच महाराष्ट्रामध्ये किंवा संभाजीनगरमध्ये येऊन त्यांना 400चा आकडा सांगायचा किंवा समाजाला आव्हान करायचं, समाजाला मताचा जोगवा मागायचा, हे जर बघितलं तर माझ्या मताने की महाराष्ट्रामध्ये असलेला 31% मराठ्यांना हे डिवचण्याचं काम आहे. कारण काय? तर 31% मराठा समाज आहे आणि त्याच्यावर राजकारण, मग ते लोकसभेचं असेल, विधानसभेचं असेल, राजकारण त्यांच्यावर चालतं. आणि त्या लोकांच्या आशा आकांक्षा पूर्ण न करता त्यांना आंदोलन केलं तर त्यांच्यावर केसेस टाकल्या जात आहेत, पोलीस लाठीचार्ज करतायत. हे सगळं करूनही देवेंद्र फडणवीस जर औरंगाबाद या ठिकाणी मोदींना 400च्या पार आकडा आपल्याला द्यायचा आहे आणि इथलाही खासदार संभाजीनगरचा आपला मोदी साहेबांचाच असला पाहिजे असं ज्यावेळेस म्हणतात, त्यावेळेस मला नक्की असं वाटतं की हे डिवचतायत, मराठा समाजाला डिवचतायत महाराष्ट्रामध्ये. आणि जे शहा आहेत, अमित शहा यांचं भाषण तर तुम्ही ऐका. संभाजीनगर में कल रात से हूं. सबसे पहले मैं इस भूमि पर आकर जिन्होंने देश को स्वतंत्रता का मंत्र दिया, वो हिंदवी स्वराज के स्थापक छत्रपति शिवाजी महाराज को प्रणाम कर कर मेरी बात की शुरुआत करता हूं. मैं जब यहां आया हूं तब जिनका पूरा जीवन सालों तक इतिहास को बलिदान और स्वतंत्रता की भूख की याद, भारत के अंदर आमूलचूल परिवर्तन लाने का प्रयास किया, काम नरेंद्र मोदी जी ने किया. मैं आज फिर से इंडिया अलायंस वालों को चैलेंज देकर जाता हूं कि आप आगे आइए. आपके भी 10 साल थे, हमारे भी 10 साल थे. हिसाब किताब करिए. अरे आप कर ही नहीं सकते हो, अरे ज्यादा करना है तो आपके 40 साल और हमारे 10 साल का हिसाब करिए. हमारे 10 साल का पलड़ा भारी है भाई. मोदी जी ने 10 साल के अंदर किया. मोदी जी ने 10 साल के अंदर देश को सुरक्षित करने का काम किया. मोदी जी ने सर्जिकल स्ट्राइक और एयर स्ट्राइक कर कर पाकिस्तान के घर में घुसकर आतंकवादियों का सफाया करने का काम नरेंद्र मोदी जी ने किया. मुझे बताओ भाइयों बहनों, धारा 370 हटनी चाहिए थी या नहीं हटनी चाहिए थी? जोर से बोलिए, हटनी चाहिए थी या नहीं हटनी चाहिए थी? ये कश्मीर हमारा है या नहीं है? 70 साल तक एक घमंडिया गठबंधन धारा 370 को अपने अनोरस बच्चे की तरह गोदी में पाल कर बैठा रहा. आपने दूसरी बार
मोदी जी को प्रधानमंत्री बनाया। 5 अगस्त 2019 को मोदी जी ने धारा 370 को समाप्त कर दिया। और जब मैं बिल लेकर पार्लियामेंट में खड़ा हुआ, ये राहुल बाबा, जानते हो ना राहुल बाबा को, वो कहते हैं मत हटाओ मत हटाओ। मैंने कहा भाई क्यों ना हटाए? तो उन्होंने कहा कश्मीर में खून की नदियां भी बह जाएंगी। अरे राहुल बाबा, 5 साल हो गए, खून की नदियां छोड़ो, कंकड़ चलाने की किसी की हिम्मत नहीं है, कंकड़ चलाने की। मोदी जी ने हमारे कश्मीर को हमेशा के लिए भारत के साथ जोड़ने का काम किया। मोदी जी ने 550 साल से करोड़ों देशभक्त, करोड़ों राम भक्त, दुनिया भर में फैले हुए सभी लोग चाहते थे कि अयोध्या में राम मंदिर बने। आप भी चाहते थे या नहीं चाहते थे भाई? जोर से बोलो, चाहते थे या नहीं चाहते? गुऱ्हाळे गुऱ्हाळ ऐकलं? हे गुऱ्हाळे जे झालं तेच सांगतायत, पण सध्या महाराष्ट्रामध्ये जे काही परिस्थिती आहे किंवा महाराष्ट्रातील लोकांना जी काही महागाई आहे, बेरोजगारी आहे, यांच्यावर काही उपाययोजना आहेत का? हे मात्र यांच्याकडे विजन नाहीये किंवा ते सांगायला मात्र यांना वेळ नाहीये. सोयीस्करपणे हे मुद्दे ते बाजूला सारतायत आणि गुऱ्हाळ गातायत, महाग झालेल्या गोष्टी पुढे आणून सांगतायत, लोकांना भावनिक बनवतायत आणि 2024ला मोदींना पुन्हा निवडून द्या, 2047ला आपल्याला महासत्ता बनायचंय. आणि इकडे मात्र लोकांना सांगतायत की 5 किलो धान्य आम्ही फुकट देणार आहोत 7 ते 10 कोटी लोकांना. म्हणजे आपण नेमकं काय करतोय? आणि महाराष्ट्रामध्ये येऊन महाराष्ट्रातीलच मराठा समाजाचा जर प्रश्न सोडवत नसतील, अमित शहा महाराष्ट्रात येऊन जर मराठा समाजाच्या आरक्षणावर बोलणार नसतील आणि देवेंद्र फडणवीस जर त्याच व्यासपीठावरून किंवा त्याच मराठा भूमीवरून जर देवेंद्र फडणवीस 400चा आकडा पार मागत असतील, तर माझ्या मते महाराष्ट्रामध्ये असलेल्या बहुल मराठा समाजाला हे डिवचण्याचं काम आहे. आणि जर असं होणार असेल, आणि गेल्या 7 महिन्यापासून तर मराठा समाज पाहतोयच की डिवचलंच जातंय, फक्त आश्वासन दिले जात आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये खरंच मराठा समाज जो काही 400चा आकडा करायचा आहे आणि मोदी साहेबांना साथ द्यायची, मराठा समाज देणार आहे का? मराठा समाज नेमकं काय करणार आहे? कारण देवेंद्र फडणवीस तर मराठा समाजाला डिवचता येतच असं माझं स्पष्ट मत आहे. कारण मराठा समाज आरक्षण मागतोय, मराठा समाज आंदोलन करतोय, त्यांना तोंडाला पानं पुसायची आणि मात्र आम्हालाच पुन्हा मतदान द्या असं त्यांना म्हणायचं, आणि तेही महाराष्ट्राच्या भूमीमध्ये. मग हे महाराष्ट्रातील मराठा समाजांना डिवचण्यासारखं नाही काय? आणि म्हणून मी मित्रांनो आजचं कॅप्शन दिलं होतं की देवेंद्र मराठ्यांना डिवचतायत क्वेश्चन मार्क. मित्रांनो, हे माझं जे मत आहे, या माझ्या मताशी तुम्ही सहमत आहात का? तुम्ही जर सहमत असाल तर हा व्हिडिओ नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, जसा हा व्हिडिओ पाहताय याच्यामध्ये तुमच्या कॉमेंट्स पण नक्कीच कळवा. हा जसा व्हिडिओ पाहताय तसा पुढचा व्हिडिओ नवा आशय, नवा विषय, नवे विचार ऐकायला मात्र विसरू नका. एवढं बोलतो, थांबतो. धन्यवाद.